बघा उदाहरण काय आपल्या समोर चलन घटक शिकतोय आपण x व y व्यस्त चलनात आहे जेव्हा x बरोबर 24 तेव्हा y बरोबर 12 जर x बरोबर 6 तर y बरोबर किती अशा स्वरूपात हा आपल्या समोरचा प्रश्न आहे। आपल्याला व्यस्त चलनात आहे सांगितलं काय वेळेस आपण चलन शिकलो चलन म्हणजे काय शिकलो होतं आपण जेव्हा दोन राशी दिले तिथे x आणि y या दोन राशीमध्ये पैकी एका राशीमध्ये बदल केला की दुसरी राशी सुद्धा बदलते त्याला आपण काय म्हणतो चलन। पण बदलताना दोन राशीमध्ये बदल वेगवेगळ्या प्रकारात त्यामुळे चलनाचे दोन प्रकार ठरले समचलन आणि व्यस्त चलन। ज्यावेळेस दोन राशीतली एक राशी वाढवली त्यावेळेस दुसरी राशी सुद्धा वाढते त्याला आपण समचलन म्हणतो आणि समचलनामध्ये या दोन राशींचं गुणोत्तर किंवा या दोन राशींचा भागाकार स्थिर असतो। ज्यावेळेस एक राशी वाढवली आणि दुसरी राशी कमी केली म्हणजे दुसरी राशी कमी झाली तर त्याला आपण काय म्हणतो व्यस्त चलन। मग इथं व्यस्त चलन दिलं व्यस्त चलनामध्ये त्यांचा काय स्थिर असतो गुणाकार म्हणजे आपल्याला इथं दोन राशी x आणि y यांचा गुणाकार स्थिर असतो। पहिल्यांदा आपल्याला त्यांचा गुणाकार काय आलाय x ची किंमत 24 आहे आणि y ची किंमत किती आहे 12। याच पद्धतीनं दुसऱ्यांदा x ची किंमत किती दिली आपल्याला 6 दिले 6 आणि y ची किंमत आपल्याला माहित नाही प्रश्नचिन्ह घेऊ आपण यांची किंमत काय असणार आहे स्थिर असणार। पण आपल्याला किंमत कशाची काढायची आहे या प्रश्नचिन्हाची म्हणजे y ची। मग या गुणाकाराला प्रश्नचिन्ह इथंच ठेवलं आणि प्रश्नचिन्हाच्या बरोबर गुणाकार असलेलं 6 इकडे येऊन काय होणार आहे भागाकार होणार आहे 6 भाग 6 एक 6 6 चौक 24 12 चौक 48 म्हणजे प्रश्नचिन्हाची किंमत किती आली 48 आली। आणि मग प्रश्नचिन्ह म्हणजे कशाची किंमत होती y ची 48 दिले का पर्याय आपल्याला किती नंबरला दिलंय 1 नंबर म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1। हाच प्रश्न सरावाने तुम्हाला तोंडी सुटणार आहे इथं सांगितलंय इथं दर्शनाचं पहिल्यांदा चलन कोणतं आहे व्यस्त चलन। मग पहिल्यांदा व्यस्त चलन हे लक्षात घेतल्यानंतर या दोन राशी बघितल्या राशी दोन वेळा मिळणार आपल्याला बदल व्हायच्या आधी आणि बदल नंतर झाल्यानंतरची बदल व्हायची राशी आपली 24 आणि 12 बदल झाल्यानंतर 24 काय झाले 6 जर हे 24 6 झालं असेल तर हे 12 वाढणार आहे व्यस्त चलन असल्यामुळे हे किती पटीने कमी झाले 4 पटीने हे 4 पटीने वाढले म्हणजे 4 पट काय झाली मग हे करायची गरजच नाही जर हे तोंडी करण्याची पद्धत कळली तर अशा पद्धतीने आपलं व्यस्त चलनातलं पहिलं उदाहरण आहे। काय उदाहरण बघा बरं जर x व्यस्त चलनात y आहे जेव्हा x बरोबर 0.625 तेव्हा y बरोबर 0.8 जर x बरोबर 0.375 तर y बरोबर किती पर्याय आहे 3/4 6/5 4/3 7/8। आता उदाहरण सोडवताना आपल्याला दिलेली सगळी राशी आहेत त्या दशांश अपूर्णांकात आहेत आणि पर्याय कसे आहेत व्यवहार्य अपूर्णांकात आहेत म्हणजे आपलं उत्तर दशांश अपूर्णांकात येणार आहे त्याला आपल्याला कशात बदलावं लागणार आहे व्यवहार्य अपूर्णांकात बदलावं लागणार आहे। मग आपल्याला व्यस्त चलनामध्ये माहित आहे ज्या दोन राशी असतात त्यांचा गुणाकार काय असतो स्थिर असतो। मग आता आपल्याला पहिल्या कंडिशन मध्ये दिलेल्या राशी कोणत्या त्या 0.625 आणि दुसरी राशी काय दिली होती 0.8। दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला काय राशी दिली त्या 0.375 y ची किंमत आपल्याला दिली नाही त्यासाठी आपण प्रश्नचिन्ह घेऊ। आता इथं या x y चा गुणाकार आपल्याला दिलाय 625 गुणिले 0.8 आला। इथल्या प्रश्नचिन्हाची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे 375 या गुणाकाराला आणून
भागावं लागतील म्हणजे प्रश्नचिन्हाची किंमत आपल्याला मिळणार. मग इथं आपल्या दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना ज्या क्रिया शिकलो होतो आपण, दशांश चिन्ह मागं किती घरं पुढे किती घरं शिकलो होतो का नाही, त्याचा इथं वापर करावा लागणार आहे. आणि मग इथं गुणाकारामध्ये इथं 3 घर आहे, इथे 1 घर आहे, म्हणजे उत्तरात या टोटल उत्तराचा विचार केला तर किती घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे 4. आणि पुन्हा 4 घराला भागिले गेले तिथं 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे 3 घरं वजा होणार आहे ती, म्हणजे उत्तराला किती घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे 1 घरानंतर. मग आपण याचं दशांश चिन्ह सोडून देऊ थोड्या वेळासाठी आणि याची क्रिया करू. उत्तराला दशांश चिन्ह किती घरानंतर येणार आहे 1. मग आपण काय करू, इथं 5 दिसतंय इथं 5 दिसतंय, म्हणजे ह्या संख्या 5 न भागणार नाही त्या, पण 25 न भाग जाते. बघा याला 25 न भाग जाते. कशामुळे मी 25 न घालवलं, भागाला जो वेळ असते 25 चा वर्ग आहे, म्हणजे ह्याला जर 25 न भाग टाकला तर इथं 25 उत्तर येते, हे माझ्या लक्षात येते. मी ह्याला 25 न भागलं, 25 एक 25, 12 उरले, 12 च्या पुढे 5 घेतले म्हणजे 125 झाले. 125 ला पुन्हा 25 न भागलं किती आले 5 आले. आणि आता इथं गुणाकार करता 25 गुणिले 8 किती झाले 200, खाली किती आले 15. परंतु आपलं काय ठरवलं होतं, उत्तराला दशांश चिन्ह किती घरानंतर द्यायचं म्हणून ठरवलं होतं 1. मग इथं जर 1 घरानंतर दशांश चिन्ह दिलं तर आपली वरची संख्या किती होणार आहे आता 200 मध्ये इथं दशांश चिन्ह दिल्यानंतर, म्हणजे दशांश चिन्हात जर दशांश चिन्हानंतर फक्त 0 असतील तर ते नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे 20/15 उत्तर आलं आपलं. 20/15 उत्तरच नाही, परंतु या 20/15चा सममूल्य अपूर्णांक आपल्याला उत्तरात दिसतोय. म्हणजे ह्याला संक्षिप्त रूप द्यायचं. 5 ने ह्याला भागलं 4 येते, 5 ने ह्याला भागलं 3 येते, आणि मग 4/3 आपल्या उत्तरात आहे का, आहे. किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आपलं पर्याय क्रमांक 3 येणार. बघा उदाहरण काय आपल्या समोर, एक सारणी दिली आहे. सारणीमध्ये x आणि y ची किंमत दिली आहे. x y, x ची किंमत 6 m आणि 8 आहे, y ची किंमत 12 4 9 आहे. आणि पुढे प्रश्न काय दिलाय, सोबतच्या सारणीवरून चलनाचा प्रकार ओळखा व m च्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. आता इथं हा कॉलम पूर्ण आणि हा कॉलम पूर्ण यांची तुलना करायची. इथं 6 किंमत आहे x ची आणि इथं x ची किंमत 8 आहे. काय झालं, किंमत वाढली. इथं y ची किंमत किती आहे 12, इथं y ची किंमत किती आहे 9. किंमत काय झाली, एकाची किंमत वाढली आणि एकाची किंमत कमी झाली. चलन कोणतं असेल, मग हे 2 पर्याय कामाचे आहेत का आपल्या, आता या 2 पर्यायात उत्तर असणार आहे. मग त्या दोन्ही मध्ये कुठलं उत्तर आहे ते काढायसाठी आपल्याला माहित आहे व्यस्त चलनामध्ये काय असतो, गुणाकार स्थिर असतो. व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो. गुणाकार x आणि y चा गुणाकार. आता तुम्ही म्हणाल सर या दोन्हीचा गुणाकार घेऊ का, या दोन्हीचा गुणाकार घेऊ, यात हा कॉलम पूर्ण आहे हा कॉलम पूर्ण आहे, दोन्ही पैकी एक कुठलाच कॉलम घ्या. मी 8 गुणिले 9 घेतो बरोबर. इथे m ची किंमत काढायची तो कॉलम घेतो m गुणिले 4. आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, m ची काढायची आहे. समाजात असो किंवा गणित असो, ज्याची किंमत काढायची आहे त्याला एकटं पाडल्याशिवाय किंमत कळत नाही. मग m ला एकटं पाडायचं, m ला एकटं पाडायचं म्हणजे हे 4 बरोबर चिन्हाच्या इकडे आणायचं. मग इथे m बरोबर त्याची क्रिया कोणती आहे, मग इकडे आल्यावर कोणती क्रिया होईल, मग काय करायचं 8 गुणिले 9 भागिले 4 बरोबर m. 4 1 4, 4 2 8, 2 आणि 9 यांचा गुणाकार किती आला 18. m ची किंमत किती आली 18. मग आता व्यस्त चलनात 18 कुठे लिहिले, पर्याय क्रमांक 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया आणखी एक. बघा प्रश्न काय आपल्या समोरचा, सारणी दिलेली आपल्याला x y 5 75 4 48 वजा 2 आणि 12. सोबतच्या सारणीवरून चलनाचा प्रकार ओळखा. प्रश्न आहे. प्रश्न पहिला पर्याय काय आहे y समचलनात x, दुसरा पर्याय y व्यस्त चलनात x,
y समचलनात x वर्ग, चौथा पर्याय y व्यस्त चलनात x वर्ग. इथं सारखी वाचताना तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त इथंच x ची किंमत -2 आहे. व्यस्त चलन असो किंवा समचलन असो, जर इथं -2 असेल तर इथं प्रत्येक ठिकाणी कुठेतरी -2 पाहिजे होतं. नाही, याचा अर्थ -2 निघून जाण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? -2 ची धनसंख्या कधी होणार आहे? त्याचा वर्ग केल्यावर होणार आहे. म्हणजे पहिली युक्ती कुठे मिळाली तुम्हाला उत्तर सोडवायची? इथं. हे निघून कधी आला? ह्याचा वर्ग केला तर निघून जाणार, बाकीच्या ऋण चिन्ह नाही. याचं ऋण चिन्ह निघून जायचं असेल, चलन निश्चित करायचं असेल, समचलन नाही का व्यस्त चलन, तर हे निघून जावं लागणार. हे कधी निघून जाणार आहे? त्याचा वर्ग केल्यानंतर. म्हणजे आपले हे दोन पर्याय इथं जोडते. आता मग प्रत्येक ठिकाणी आपण वर्ग करून बघूया. याचा वर्ग किती झाला? 25 झाला. याचा वर्ग किती झाला? आणि याचा वर्ग किती झाला? 4. आता आपण इथं काय सांगितलं? y समचलनात x वर्ग. पहिल्यांदा y ची किंमत घ्यायची आणि पुढे x ची किंमत घ्यायची. आणि मग समचलन असेल तर काय ठरलंय आपलं? भागाकार. मग y छेद x वर्ग. पहिल्या कंडिशन मध्ये बघू आपण. y किती आपलं? 75 आणि x वर्ग किती आला आपला? 25. भागाकार किती आला बघा? 3. आपण दुसऱ्या कंडिशन जाऊ. y समचलनात x वर्ग किती आहे? y 48. x वर्ग किती आलाय? 16 1 16 16 चौक. हा 16 3 48. तिसऱ्या कंडिशनला जाऊ आपण. y समचलनात x वर्ग. y ची किंमत किती आहे? 12 आणि x वर्ग किती होणार आहे? 4. 4 1 4. किती आली किंमत? y समचलनात x वर्ग किती आले? y समचलनात वर्गात किती आले? y समचलनात x वर्ग किती आले? प्रत्येक ठिकाणी काय उत्तर आलंय का? म्हणजे y कशाबरोबर समचलनात आहे? लक्षात आलं? चला